नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मार्गशीर्ष गुरुवार उपवास केला नाही तरी चालेल, पण या चुका करणे टाळा. काय करावे व काय करू नये? मार्गशीर्ष महिना भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते. यासोबतच ऐश्वर्य, यश, सुख, समृद्धी प्राप्त होते. दर गुरुवारी घरांमध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते. महिन्यांमध्ये एखाद्या वर्षी 4 गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी 5 गुरुवार असतात. यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार असणार आहेत. तर या महिन्यातील पहिला गुरुवार 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार असणार आहे. दुसरा गुरुवार 4 डिसेंबर आहे आणि तिसरा गुरुवार 11 डिसेंबरला आहे. तसेच चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमलं नाही, तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता. आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे पूजा कधी मांडावी. पूजेची योग्य वेळ कोणती आहे? तुम्ही सकाळी स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी. पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणे जमले नाही, तर तुम्ही कमीत कमी 12 वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी. म्हणजेच 12 वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी. त्या वेळेत तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान पूजा मांडू शकता. ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते, कारण याच वेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरांमध्ये होत असतं. पण अगदीच दुपारी 12 ते 4 या वेळेत मात्र पूजा मांडू नका, कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी, जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंद मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरांमध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होते. विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कसे करावे? सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ्य घ्यावे. नंतर हातांमध्ये फुलं, अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील सर्व इच्छा प्रकट करावी. की मी हा कार्यांसाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या. अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी. सर्वप्रथम भूमिपूजन करावे. भूमिपूजन गंध, अक्षता, फुलं अर्पण करून त्यावर पाट ठेवायचा आहे. त्या पाठावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. त्यानंतर दीपपूजन करावे. दिव्याला फूल, अक्षता वाहून दीपपूजन करावे, कारण कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे आहे. घरात ईशान्य कोपऱ्यात किंवा जेथे तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी. आता पूजा कशी करावी ते पाहू. पूजा कशी करावी? सर्वप्रथम भगवान श्री गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे. नंतर माता लक्ष्मीला मूर्ती असेल तर स्नान घालावे किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावे. हळदी, कुंकू, अक्षता, फुले, लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावेत. नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुड खोबरे व माता लक्ष्मीला 5 फळे ठेवावेत. मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे. नंतर चांदीचा तांब्या किंवा मग पितळाचा कलश असेल तर तो स्थापन करावा. त्या कलशांमध्ये थोडेसे गंगाजल टाकावे. गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे. त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावा. नंतर 5 आंब्याची पाने ठेवावीत किंवा मग नागवेलीची पाने ठेवावीत. 5 प्रकारच्या फळांची, फुलांची पाने त्यामध्ये ठेवावीत किंवा मग साईडला ठेवले तरी चालतील. नंतर पाणी घालून झाल्यावर जर घरात असतील तर कलशांमध्ये दुर्वा टाकाव्यात, तुळशीपत्र टाकावे. त्यानंतर सुपारी आणि एक शिक्का टाकावा. नंतर नारळाची स्थापना करायची आहे. नंतर घंटी पूजन करायचे आहे. घंटीला फुलं, अक्षता वाहून तिचे पूजन करावे.
नारळाची शेंडी वर असेल असा नारळ कलशावर ठेवलेला असावा. लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो. लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावेत. मग तांदूळ, तो फोटो किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी. श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानांवर सुपारी ठेवावी. नागवेलीचे पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. अशी झाली आपली पूजा मांडणी. पाटासमोर रांगोळी काढावी किंवा मग फुलांची आरस घालून थोडीशी सजावट करावी. नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावे. अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी, फलद्रूप व्हावी अशी देवीला मनोभावे विनंती करावी. मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखादा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. गाईला देण्याआधी एका पानावर गोग्रास काढून ठेवावा व तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी. स्नान केल्यानंतर कळशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे. त्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केले होते त्या ठिकाणी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी. यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्यास घरांमध्ये सुख, समृद्धी, आनंद येतो. त्या घरांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. श्री लक्ष्मीने पद्मपुराणात स्वतः सांगितले की माझे हे व्रत नित्यनेमाने जो करेल त्याच्या घरी सदैव सुखी समाधानी राहील व मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे. महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा मग 7 कुमारिका जमले नाही तर 1 सुवासिनी किंवा 1 कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून 1 फळ आणि व्रतकथेचे 1 व्रत घ्यावी. इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता. नंतर त्याची ओटी भरावी. त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. या दिवशी कन्यापूजन देखील करता येते. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम. आता आपण काही छोटेसे नियम पाहूयात जेणेकरून आपले व्रत पूर्ण होईल. आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केलं तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचे फळ मिळतील. 1. आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये. बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा, लसूण तसेच मांसाहार, मादक पदार्थ घेऊ नयेत. व्रता दिवशी चुकूनही घाणेरडे किंवा मग मळकट कपडे घालून पूजेला बसू नये. कपडे स्वच्छ धुतलेले असावेत. एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल, सूतक असेल किंवा मग मासिक धर्म असेल तर या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरात मधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता. तुम्ही लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडू नये याची काळजी घ्यावी. काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोणीही करू शकते. तरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे. विवाहित स्त्रिया, पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात. हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे. मध्येच उपवास सोडू नये. संध्याकाळी आरती करूनच मगच उपवास सोडावा. या व्रतांमध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी, भगर, दूध, चहा, कॉफी, फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते. नैवेद्य अर्पण केला जातो. मग हा उपवास सोडला जातो. निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये. व्रताच्या दिवशी उपवास करावा. रात्री भोजन करावे. पद्मपुराणांमध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहेत. त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही
आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. अशा वेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये. नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी. व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजाऱ्यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांती चित्ताने महात्मा वाचावे. शांतता घरांमध्ये असावी व व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा. गुरुवारी घरातील फरशी पुसू नये, तसेच कोणत्याही साफसफाईचे काम देखील करू नये. अशी कामं आदल्या दिवशी सूर्यास्तांपूर्वी करून घ्यावी. ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी. देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ लायचा आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करवायचा. नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा. कलशांमध्ये पाणी थोडे असावे. ते पाणी घरांमध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे. नंतर झाडांना घालावे. तुळशींमध्ये हे पाणी ओतू नये असं देखील म्हटलं जातं. त्यामध्ये सुपारी नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता. नारळ देखील तोच तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता. उद्यापनानंतर तांदूळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ बनवावा. नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेले फुलं कुठेही टाकू नयेत. यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो. फुलांमध्ये पाण्यामध्येच निर्माल्य करावे. मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. खिचडी खाऊन उपवास सोडू नये. घरांमध्ये उपवासाच्या दिवशी वाद भांडण करू नये. तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल, परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटते. हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी सोपे उपाय करून पहा. मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्री हरी विष्णूंना व माता लक्ष्मीला समर्पित या महिन्यातील गुरुवारी देवपूजेस शंखाने माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा. शंख हे माता महालक्ष्मीचे आवडते स्थान आहे. महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण पाहिली असेल. देवपूजनमध्ये कवड्यांची माळ कवड्या ठेवून पूजा करावी. त्यात धनवृद्धी होते. त्यामुळे धनवृद्धी होते. माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे. गुलाबी कमळ तिला अर्पण करावे. महिन्यातून एखाद्या वेळेस शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात करून त्यामध्ये केशर अर्पण करावे. खोबरे साखर दोन्ही देखील घालू शकता. तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम. देवीला प्राजक्ताचे फूल आवडतात. तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल, सकाळच्या पहिल्या प्रहरी ती फुले वेचून देवीला अर्पण करावीत व फुलांनी सुभूषित करावे. जर घरी तुळशी वृंदावन असेल, छोटेसे रोप असेल तर तुळशी मातेला दिवा अवश्य लावावा. घरात लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते. अस्तव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तर कसे आवडणार. म्हणून घर कायम स्वच्छ, आवरलेले, नीट असावे. घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते. जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील समाजातील सर्व स्त्रियांचा आधार करते अशा व्यक्तींवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो. असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी यांनी आपापसात भांडण देखील करू नये. यामुळे घरांमध्ये अशांतता निर्माण होते. उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत किंवा केस कापू नयेत. या सर्व कामांमुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मध्ये मासिक पाळी जर आली, एक गुरुवार जास्त पकडावा. ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवारी फक्त उपवास करावा, परंतु गुरुवार तो मोजू नये. फक्त पूजा इतर कोणाकडून तुम्ही मांडून घेऊ शकता. गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते व तिची कृपा आपल्यावर सदैव राहते. आपल्याला अन्नधान्याचे पुण्य देखील मिळते. उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतो, नंतर पुन्हा काहीच खाऊ नये.
नंतर तुम्ही फळं खाऊ शकता. गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी. यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरांमध्ये राहतो. उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नयेत. शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे. उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी. व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने व्रत करावे. तर आपल्याला पूर्ण पुण्य मिळते. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.